विद्यार्थी मित्रो, आपण बिल्स ऑफ एक्सचेंज या टॉपिकवरची थेअरीचा अभ्यास करायला आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे आणि आजही आपल्याला इथं सांगतो की अतिशय मोठा टॉपिक आहे आणि या मोठ्या टॉपिकवर थेअरीचे भरपूर प्रश्न आहेत. आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये या टॉपिकवर बिल्स ऑफ एक्सचेंज टॉपिकवर जास्तीत मार्काचे प्रश्न विचारले जातात, म्हणून आपण या टॉपिकला वेटेज दिलेला आहे. पार्टनरशिप अकाउंटला वेटेज दिलेला आहे. हे दोन टॉपिकची थेअरी ज्यांना समजेल, ज्यांना लक्षात राहील, ज्यांना पाठ होईल, तर निश्चित तुम्हाला पहिला क्वेश्चन 20 मार्काचा तो मॅक्झिमम पूर्ण करता येणार आहे. आता आपण काय अभ्यास करू? बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये ट्रू और फॉल्सचा अभ्यास करालेला आहे. मागच्या लेक्चरला आपण एंडॉर्सर आणि एंडॉर्सी या दोन व्यक्तीचा फरक प्रश्नाच्या माध्यमातून आपण समजावून घेतलेला आहे. आणि एंडॉर्समेंट म्हणजे काय हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऑनर म्हणजे काय, बिल ऑनर होणे म्हणजे काय सांगितलेलं आहे. बिल डिसऑनर होणे म्हणजे काय सांगितलेलं आहे. नोटिंग चार्जेस केव्हा भरायचे असतात तेही सांगितलेलं आहे. नोटिंग चार्जेस इज चार्जड बाय नोटरी पब्लिक इन केस ऑफ डिसऑनर ऑफ बिल. बिल डिसऑनर झालं असेल तर नोटिंग चार्जेस आकारलं जातं, बिल भरून घेतलं जातं, नोटरी पब्लिककडून भरून घेतलं जातं, दंडात्मक कारवाई केली जाते. याला डिसऑनर ऑफ बिलमध्ये हे भाग आलेला आहे. आपल्याला बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये हा कन्सेप्ट आहे. ड्रावर, ड्रावी, पेईचा फरक सांगायचा, बिल ऑनर, बिल डिसऑनरचा फरक सांगायचा, बिल एंडॉर्सर, बिल एंडॉर्सरचा फरक सांगायचा, बिल डिस्काउंटिंग म्हणजे काय, बिल एंडॉर्समेंट म्हणजे काय, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन म्हणजे काय, रिटायरमेंट ऑफ बिल म्हणजे काय. ह्या ज्या बिल्स ऑफ एक्सचेंजला कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टचा अभ्यास आपण आता गेली 4 लेक्चरमध्ये अभ्यास करायला लागलेलो आहे. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओच्या मधून या वारंवार आपण अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, बँक अकाउंट इज डेबिटेड. बँक अकाउंट इज डेबिटेड व्हेन बिल is sent to bank for collection. बिल बँकेला कलेक्शन पाठवलं असेल तर बँक अकाउंट डेबिटेड म्हणलेलं आहे. आपल्याला माहित आहे बिल बँकेला कलेक्शनला पाठवलेलं आहे, अशा वेळी बँक अकाउंट हे क्रेडिटेड असलं पाहिजे. इथे काय सांगितलं? डेबिटेड सांगितलेलं आहे. सो म्हणून दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे विधान चूक आहे. प्रश्न क्वेश्चन परत एकदा मी आपल्यासमोर मांडतोय. 12वी बोर्डाच्या परीक्षेला विचारलेले प्रश्न सगळे आहेत. बँक अकाउंट इज डेबिटेड व्हेन बिल इज सेंट टू बँक फॉर कलेक्शन. जेव्हा व्हेन बिल सेंट टू बँक, बँकेला पाठवलं जातं कशासाठी? फॉर कलेक्शन, त्यावेळेला बँक अकाउंट डेबिटेड म्हणतात. त्यावेळी बँक अकाउंट डेबिटेड नसतं, त्यावेळी बँक अकाउंट क्रेडिटेड पाहिजे आहे. मग इथे डेबिटेड म्हटल्यामुळं हे विधान चूक आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. समजा हा प्रश्न असा विचारला, बँक अकाउंट इज क्रेडिटेड. बँक अकाउंट इज क्रेडिटेड व्हेन bill is sent to bank for collection. Bill sent to bank for collection. जेव्हा बिल बँकेला कलेक्शनला पाठवलेलं आहे त्यावेळी बँक अकाउंट क्रेडिटेड असतं. हे विधान मात्र बरोबर आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू. दिस स्टेटमेंट इज ट्रू. अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं हा प्रश्न तुमच्यासमोर मांडलेला आहे. हा प्रश्न बोर्डा परीक्षेला विचारलेले आहेत. त्यात प्रश्न रिन्युअलच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. रिन्युअल इज ए रिक्वेस्ट बाय ड्रावी. रिन्युअल इज ए रिक्वेस्ट बाय ड्रावी टू कॅन्सल द ओल्ड बिल अँड ड्रॉ ए न्यू बिल to the extending the credit period. विधान क्या बघा, रिक्वेस्ट इज
रिन्युअल इज अ रिक्वेस्ट, नूतनीकरणाची विनंती बाय ड्रावीकडे केलेली आहे. टू कॅन्सल ओल्ड बिल, जुनं बिल कॅन्सल करा म्हणतात. आय ड्रॉ ए न्यू बिल, नवीन बिल तयार करा म्हणतात. टू डी एक्सटेंडिंग क्रेडिट पिरियड, जो ज्यादा कालावधी असतो, ग्रेस कालावधी असतो, त्या कालावधीसाठी बिल नवीन तयार करा असं ड्रावी रिक्वेस्ट करतो. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू, हे विधान बरोबर आहे. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला वारंवार विचारलेला आहे. प्रश्न का अनेकदा समजावून घ्या, आपल्याला माहिती असू द्या. ड्रावी हा ग्राहक आहे, ड्रावी हा विक्रेता म्हणजे कोण, ड्रावर. या ड्रावरला बिलाचे पैसे द्यायचे असतात, परंतु विशिष्ट मुदतीपर्यंत बिलाचे पैसे देऊ शकत नाही असं ज्यावेळी ड्रावीला खात्री होते, त्यावेळी ड्रावरला रिक्वेस्ट करतो टू रिन्युअल द बिल रिन्यू करा म्हणून ती विनंती करतो. आणि म्हणून ही जी काही व्यवहाराची प्रोसिजर आहे, ह्या प्रोसिजरवर हा प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न काय विचारला आहे? रिन्युअल इज ए रिक्वेस्ट, बाय ड्रावी टू कॅन्सल द ओल्ड बिल कॅन्सल करा अँड ड्रॉ ए न्यू बिल, ड्रॉ म्हणजे तयार करणे, नवीन बिल तयार करा. टू डी एक्सटेंडिंग दी क्रेडिट पिरियड, ज्यादा कालावधीसाठी जो असतो त्या कालावधीसाठी बिल नवीन तयार करा अशी विनंती ड्रावी करत असतो. दिस स्टेटमेंट इज ट्रू, बरोबर आहे. समजा ह्योच प्रश्न ड्रावीच्या ठिकाणी ड्रायव्हरचं नाव जर विचारला असेल तर मात्र हे विधान चूक असणार आहे. विक्रेता कधी विनंती करत नाही. समजा असा प्रश्न विचारला त्यांनी, रिन्युअल इज ए रिक्वेस्ट बाय ड्रावर, काय बघा फरक, ड्रावीच्या म्हणजे ड्रावर शब्द आलेला आहे. रिन्युअल इज ए रिक्वेस्ट बाय ड्रावर टू कॅन्सल द ओल्ड बिल अँड ड्रॉ ए न्यू बिल टू दी एक्सटेंडिंग क्रेडिट पिरियड, असा जर प्रश्न विचारला असेल तर दिस स्टेटमेंट इज फॉल्स, हे विधान चूक आहे. कारण ड्रायव्हर हा कधी विनंती करत नाही ग्राहकाला बिल कॅन्सल करायचं. ड्रायव्हर हा बिल तयार करतो आणि बिलाचे पैसे स्वीकारतो. ड्रायव्हर म्हणजे विक्रेता. मग कोण पैसे देणार असतं? ड्रावी म्हणजे ग्राहक. नेहमी ग्राहक हाच काय करतो? विनंती करत असतो बिल कॅन्सल करा, बिल नवीन तयार करा, हे ड्रावी विनंती करत असतो. हा फरक लक्षात ठेवायचा. रिक्वेस्ट बाय ड्रायव्हर म्हणजे विधान चूक, रिक्वेस्ट बाय ड्रावी म्हणजे विधान बरोबर. एवढा फरक लक्षात ठेवायचा. काय शंका येईपर्यंत आता अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारत आलेले आहेत. आपल्याला रिटायरमेंट ऑफ बिलवर प्रश्न विचारलेला आहे की पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ बिल. पेमेंट ऑफ द बिल मेकिंग पेमेंट ऑफ बिल असा प्रश्न विचारला. मेकिंग पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ बिल. कसे महत्वाचा प्रश्न आहे. ड्यू डेट पूर्वी, मुदतीपूर्वी बिलाचे पैसे जर पेड केले असतील तर त्यावेळी ते बिल रिटायर्ड झालं असं समजतं, म्हणून त्याला रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हणतात. दिस स्टेटमेंट इज ट्रू, हे विधान बरोबर आहे. लक्षात ठेवा. ड्यू डेट म्हणजे काय सांगितलं मला? ड्यू डेट कन्सेप्ट शिकवली. द पेमेंट ऑफ द डेट ऑन विच द पेमेंट ऑफ द बिल इज पेड इज कॉल्ड ड्यू डेट ऑफ बिल. अशा पद्धतीने तुम्हाला ड्यू डेट म्हणजे काय ही कन्सेप्ट मला दिलेला आहे. रिटायरमेंट ऑफ बिल म्हणजे काय कन्सेप्ट शिकवलेला आहे. डिस्काउंटिंग बिल म्हणजे काय कन्सेप्ट शिकवलेला आहे. इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल म्हणजे काय हे आपल्याला शिकवलेलं आहे. अशा पद्धतीचे सर्व प्रश्न तुमच्या या ठिकाणी मांडलेले आहेत.
आणि आज या ठिकाणी बिल्स ऑफ एक्सचेंज या मोठ्या टॉपिकवरची संपूर्ण थिअरी पूर्ण झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण व्हिडिओ जे बघितले त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पार्टनरशिप फाईन अकाउंट आणि बिल्स ऑफ एक्सचेंज या दोन टॉपिक मोठ्या टॉपिकवरची जास्तीत जास्त मार्काला विचारणारी थेअरी जे बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत यापूर्वी प्रश्न ते सर्व प्रश्न मी तुमच्या समोर या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ते व्हिडिओ जरा वारंवार तुम्ही रिपीट करून ऐका, लक्षपूर्वक ऐकून घ्या, समजावून घ्या. निश्चित तुम्हाला थेअरी पाठवून जाईल. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.